छगन भुजबळांसह 6 मंत्री आज लक्ष्मण हाकेंना भेटणार। उपोषण मागे घेण्याची करणार विनंती। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोवर उपोषण सोडणार नाही। सगळे सोयरेच्या हरकतींबाबत सरकारने नेमकं काय केलं हे कळावं, लक्ष्मण हाकेंची मागणी। खोटे कुणबी दाखले देणाऱ्यांवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। भुजबळांची माहिती, तर एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल, मनोज जरांगेंचा इशारा। लोकसभेला जास्त जागा हव्या होत्या, मात्र महाविकास आघाडीतल्या एकीसाठी 2 पावलं मागे गेलो। पुण्यातल्या बैठकीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत फायदा होईल अशा चेहऱ्यांना विधान परिषदेत भाजप संधी देणार, कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा। कुणी कितीही शड्डू ठोकले तरी जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार, साताऱ्यामधल्या आभार मेळाव्यात उदयनराजेंचं विरोधकांना खुलं आव्हान। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती, महामार्गाच्या फेरआखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। जनतेवरती प्रकल्प लादणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका, सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामिनाला स्थगिती। नीटचा घोळ सुरू असतानाच देशात पेपरफुटी विरोधी कायदा लागू, केंद्र सरकारकडून अधिसूचना प्रसिद्ध, कठोर शिक्षा, दंड आणि बंदीची कायद्यात तरतूद। बीएमएस, बीबीए आणि बीसीए या अभ्यासक्रमांचे प्रवेश 2 महिने लांबण्याची शक्यता, सरकार आणखी एक सीईटी घेण्याच्या तयारीत। ठाण्यामध्ये इमारतीचा पत्रा उडून खाली पडल्यानं 8 मुलांना दुखापत, बेथनी रुग्णालयात उपचार सुरू, तर काहींची प्रकृती चिंताजनक। पुणे महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये चोर शिरले, जंगली महाराज रस्त्यावरील घटना, चोरट्यांचा शोध सुरू। मुंबई मेट्रो 3ची अंतिम टप्प्यातली चाचणी सुरू, प्रवाशांच्या ऐवजी अवजड गोष्टी ठेवून मेट्रोची चाचणी, ॲक्वालाईन मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिकमध्ये दाखल होणार, नाशिककरांच्या वतीनं पालखीचं जोरदार स्वागत। 2020 वर्ल्ड कपच्या सुपर 8मध्ये आज भारत आणि बांगलादेश सामना, अँटिग्वाच्या मैदानामध्ये आशियाई संघ भिडणार, बांगलादेशला हरवल्यास भारताचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।